बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सलातुल्लाहि व सलामुहु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन खातमिन नबिय्यीन मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन व मन तबिअहुम बि इहसानिन व दआ बिदअवतिहिम वक्तदा बिक़ुदवतिहिम वस्तन्न बिसुन्नतिहिम इला यौमिद्दीन। अम्मा बअद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। सदर जलसा, स्टेज पर तशरीफ़ फरमा ज़िम्मेदारान और यहाँ पर मौजूद मेरे दीनी और ईमानी भाइयों, बुज़ुर्गों, दोस्तों, बच्चों, माओं, बहनों, इस खुशी और मसर्रत के मौके पर और ज़िम्मेदारान और हमदर्दान कौम की मौजूदगी में मेरे जहन में इस वक्त हज़रत अमीर मीनाई का ये शेर गर्दिश कर रहा है। अमीर जम्अ है अहबाब हाल दिल कह दे। अमीर जम्अ है अहबाब हाल दिल कह दे। फिर इल्तिफ़ात दिले दोस्तां रहे रहे न रहे। इस मौके पर दूसरे भी बहुत सारे प्रोग्राम आपके सामने पेश किए जाएंगे। उससे पहले मैं आपके सामने कुछ बातें आज की मुनासिबत से गोशगुजार करने की कोशिश करता हूँ। मेरा दिल तो ये चाह रहा था कि मैं अपनी मादरी ज़ुबान में आपसे गुफ्तगू करूँ, लेकिन मैं आमची भाषणकास तुमचे सरी जापूच आता। आमची कौमाची ही मजलिस ही समान फुडे मी हे जपणे तुमचे सम्मे सांगू छाता की आमची कौम नवाहित हिजी चंद खुसूसियात शे। हिजे तरी सम्मान पहली जे कोणती आमची खुसूसियत शे, जे कोणती खुसूसियत आमची शनाख्त, आमची पहचान, आमची जिंदगी आणि आमचो आपलो जाती वजूदचो एक अहम जरिया ही है आमची कौमाची दीनदारी। आमची कौम आपली दीनी शनाख्त, दीनी कल्चर आणि सकाफत सोडून आपलो वजूद धरवेना। आम्ही 1000 वर्षे झाली हे इलाका भितर आबाद वाटेत। सगळी आमची साहिली पट्टी, शरावती केंद्र ही सगळी आमची कौम हिंगा आबाद असे। आणि अल्हम्दुलिल्लाह आज 1450 वर्षे झाली आज को आमची कौमा भितर भल्ली सर ती खुसूसियतो आपली शनाख्त सरी महफूज असे। जे कोणती खुसूसियतो घेऊन आमचे असलाफ हिंगा आयले आणि जे कोणती चीजा तेन आपले दातीन दबोन धरवले, आपले दिलान लावून धरवले, आपली चणवाची तरबियत जे कोणती दीन आणि जे कोणती सकाफत उपर केले तेजी बरकत के आज आम्ही ईमान उपर को कायम वाटेत। आज आम्ही आपली एक हसर शनाख्त सरी को कायम वाटेत। आज आमका ही आपली दीनदारी आणि ही शनाख्त बाकी धरूचे एक वडलो चॅलेंज झाला। आज जे कोणते तरीका उपर आमची मिल्लत उपर फिक्री, तालीमी, सकाफती आणि कल्चरल एतबारान हमले जाते शे। चाहे मीडिया थ्रू जाओ, सिरियला थ्रू जाओ, फिल्मा थ्रू जाओ, सोशल मीडिया थ्रू जाओ,
या एज्युकेशन लेंथ गुंजाव जे कोणते तरीकावर आमचे ऊपर हमले जाते असे हे तो सम्मान व्हडलो टार्गेट आमचे नौजवान आमचे कौम व मिल्लतचे अलंबरदार वाटेत. आज आमचे वजूद सरी हेंका कोणा शिकायत नाही, आमची शनाख्त सरी सम्मा शिकायत असे, आमचे कलसन सही सम्मा शिकायत असे. आज आमच्यान कोणा तकलीफ नाही. आज अगर आम्ही आपलो कल्चर सोडेत सम्मो आपला गल्यान लावेत. आज अगर आमची शनाख्त आम्ही सोडतले आमका मातर भेसवतले, लेकिन आमची शनाख्त आमचो कल्चर आमची दीनदारी हे तांकां पसंद नाही. हे जेन आमकां खाली करूच्या सबब कोशिशो करून वते असे आणि हे ते असरात उडते उडते आमची कौमा ऊपर को पडते असे. आम्ही गैर शुऊरी तौरा ऊपर ही साजिशो शिकार जाते वाटे. आम्ही भल्ली खोशी आमची कौमाची जे कोणती खुसूसियत असे आमकां भल्ली खोशी जाता. दीनेची जो कोणती फित्री मोहब्बत असे ही तको बरकरार असे. दीनदारीची जी कोणती मोहब्बत असे ही तको बरकरार असे. कौमाची तरक्की सबब आम्ही जे काही फिक्र करता ही को तसर बरकरार असे. लेकिन आम्ही तरक्कीची दौड भितर आपली शनाख्त तटून सुरू लागला हा. आम्ही चाहतात की आम्ही फुडे वचूकास, आमची नवी नस्ल फुडे वचूकास, हर मैदान भितर फुडे वचूकास. लेकिन हे आम्ही आठवू सरतात की आमचो दीन केटलो दायरा केटले हदूद आमचे सबब मुतय्यन करते वाटेत की केटले हे सर आम्ही फुडे वचू शकतात, केटली आमची लिमिट आमचो दीन धरवता ते आम्ही आठव विसरून फुडे वचू लागला. आठव दरवा खाली तरक्की ही आमची तरक्की नो ही गैराची तरक्की. आज दुनिया भितर जे काही जाता आम्ही आपली कौमा भितर आपली मिल्लत भितर को ती चीजो हडू चाहतात. ही आमची गलतफहमी ही. अगर ही जे ऊपर आम्ही रोक कैल नाही तरी इन फौसे आमचो वजूद आमची शनाख्त बाकी रावचे नाही. आमच्याकडे शरीयत असे, कुरान और हदीसचो एक तराजू असे. आम्ही जे काही फिक्र येता, जे कोणतो कल्चर येता, जे कोणतो इव्हेंट येता आम्ही हे का आपली शरीयतचे तराजू भितर तुकुकास ते जे मग आम्ही आपली कौमा पर आपली मिल्लत पर नाफिज करू शकता का नाही हे जो फैसला करू कास. पहिला नाफिज करून तेजे मग आम्ही ती वाट शोधतले ह्यारच्यान तारच्यान घोणून घोणून ते का शरीयतचे मुताबिक करू चाहतले हे जे दीनेची तहरीफ जातली. आम्ही अल्लाहकडे को मुजरिम जातले आणि दुनिया भितर को मुजरिम जातले. ता सब आमचे सब बोललो चॅलेंज असे. का चॅलेंज आमची शनाख्त बाकी धरूनचे. ही सम्मन पहिली आमची निशानी ही की आम्ही आमची कौम दीने ऊपर राहू का, दीने ऊपर मरू का, हे जे आम्ही फिक्र करू का. न सिर्फ आम्ही बल्कि आमची नवी नस्ल, आमची औलाद, आमची चणवे आपले दीने ऊपर बाकी राहू कास, आपले दीन ऊपर मरू कास हे जी फिक्र करूचे आमका जरुरी असे. तासब कुराना भितर अल्लाह का सांगलो वला तमुतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून. तुमका मरूकास झाला इस्लाम ऊपर तुम्ही मरूकास. आणि मौत केत्ता येता कोण्या कल्लाय इस्लाम ऊपर केत्ता मरतले आम्ही जे केत्ता आमची जिंदगी इस्लाम ऊपर रतली. आमचे साम्य कुरान वाकया बयान केलो हजरत याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम. कोण हजरत याकूब अलैहिस्सलाम खुद नबी, त्यांचे बापा हजरत इसहाक नबी, त्यांचे बापा हजरत इब्राहिम नबी, त्यांचे पूत हजरत यूसुफ नबी. इसले नबियाचो जुमला कुरान कोट केलो की त्यांची नस्ल भितर नबुवत चलती होती. पडाजो नबी, आजो नबी, बापा नबी, त्यान खुद नबी, त्यांचे चडू नबी. इसली मनशाची नसीहत अल्लाह ताला कुराना भितर कोट केलो. केगा कोट केलो कोण्यो आपल्या पर भरोसा करू शके नाही. एटला सारखे नबियाची नस्ल नबी जे कोणाचे बापा नबी, जे कोणाचे आजो नबी, जे कोण खुद नबी, जे कोणाचे चडू नबी तेनको खुद भरोसा करू शके नाही. तेंका को आपली औलादची फिक्र करू कास. अम कुंतुम शुहदा इद हदर याकूब अल मौत.
का तुम्ही तेत्ता होते जेत्ता याकूबा मौत आली इद काल लिबनीही तेत्ता त्यानं आपली चणवाकडे पुसले मा ताबुदून मिन बादी मोजे मग तुम्ही कोणाची इबादत करतले का फिक्री त्यांका का त्यांचे खानदान नबियाचे खानदान त्यांचे घरा भीतर दीनदारी नव्हती मैं वलखाता के ते वक्ताओं पर त्यांचे घराण्यापासून ज्यादा कोण्यू दुनिया भीतर दीनदार नव्हते त्यांची औलादपासून ज्यादा कोण्यू दुनिया भीतर दीनदार नव्हते लेकिन नबी जे कोणा रूल मॉडेल करून अल्लाह दुनिया भीतर फेटवलो त्यांचं मॉडेल अल्लाह आमका कुराना भीतर खेका सांगलो की आम्ही आपली औलादची फिक्र करू का औलाद सिलसिलात आम्ही केत्ता मुतमईन राहू नये जराशी आम्ही त्यांना बेसिक दुनियाची शिकवले आणि सोडले त्यांचे वाटेर हे जाऊ शके नाही जे केत्ता सर आम्ही मरते वाटेत तेत्ता सर आम्ही आपली औलादची फिक्र करूचे ना तिनेची तेत्ता सर आम्ही मुतमईन राहू शके नाही ता सबब जे केत्ता हजरत याकूब अलैहिस्सलामाची चणवे बल्ले के नअबुदु इलाहका व इलाह आबाइका इब्राहीम व इस्माईल व इसहाक इलाहम वाहिदन व नहनु लहू मुस्लिमून की आम्ही तुमचे माबूद आणि तुमचे आबो अजदाद इब्राहीम इस्माईल इसहाक ह्यांचे जे कोणते माबूद आहे एक अल्लाह त्यांची आम्ही इबादत करतले त्यांचे साम्य आपला आपण सरेंडर करतले जिंदगी मौत ते जे अल्लाहची इताअत भीतर गुजरवतले हे जे कित्ता सर ऐकल्लाय हजरत याकूब अलैहिस्सलामाचे नायल्लाय तसब आमची जिम्मेदारी सम्मान फुडे की आम्ही खुद दीनेवर कायम राहू कास आपली नस्ल दीने ऊपर किसी कायम राहू कास हे जे आमका फिक्र करू का आम्ही दुनिया भारत भल्ली आजमावतात आजमावचे काही गलत नाही चढवे निक्की शिकू कास निक्की डिग्री करू कास निक्की जोमार लागू कास निको बिझनेस टेन करू का ही सव्वस चीजे भीतर आम्ही फिक्र करतात करू का लेकिन ही जिंदगी चंद वर्षाची ही 40, 50, 60 भल्ली उडान मारला असती त्याच्यावर कोण जितात कोण जिना हे सा सोडून वसूचे आम्ही बिलियनो जमा करून ठरवतात सा सोडून वसूचे घेऊन का वसूचे हमेशाची जे कोणती जिंदगी याचे मेला मागली तिंगा का कायम फायदा देता आमचे सबब ही चीज सव्वस खतम नव्हती हे जो काय हे नाही तिंगा गेला मग कोणती चीज आमका फायदा देतली हमेशा हमेशची जिंदगी भीतर तेजी सम्मान ज्यादा आमका फिक्र करो अपने सबब को अपनी औलाद सबब को कुरान साफ सांगलो कि या अय्युहल्लदीना आमनो qu अनफुसकुम व अहलीकुम नारा ऐ मोमिनो ऐ मुसलमानो बोलला ईमान वाला सम्मानला खिताब केलो आणि सांगलो आपला आपण को आपली औलादा को जानबाचे उजापासून वरवा बोललो हे बोलला नाही की त्यांच्या सबब प्रॉपर्टी सोडून वसा त्यांका वळली डिग्री द्या त्यांका वळलो बिझनेस काढून द्या हे कुरान सांगायला हे कुरान का सांगलो qu अनफुसकुम व अहलीकुम नारा आपला को आपले घरची माणसा को जानबाचे उजापासून तुम्ही वरवा हो कुरानाचो हुक्म आमच्या सबब आम्ही हे जे सबब का करू शकतात हे आमका हिंगा फैसला करू का आमचो मुस्तकबिल आमच्या हातात असे आमचो जाती को आमची चढवा सको ही सम्मान वडली फिक्र की आमची कौमची बुनियाद दीन शनाख्त दीन हे का आम्ही कायम ठरवकास हे जे ऊपर खुद को कायम रहूकास अपनी औलादे को हे जे ऊपर कायम करूची कोशिश करू कास दुसरी चीज जे कोणती आमची कौमाची खसूसियत असे जे की त्या सांगून गेले हिंगा इत्तिहाद इज्तिमाईयत 1000 वर्षाची आमची तारीख गवाशे की जे खे आमची कौम आबाद झाली तिंगा आपलो इत्तिहाद कायम केले आज को आमचे सबब जमाअतुल मुस्लिमीनचे नावीन जे कोणते इदारे कायम झाले 1000 वर्ष ह्यांची तारीख असे खे गेले आमची माणसे आपलो इज्तिमाई निजाम तेन कायम ठरवले मेवल खता के हो निजाम आमचो वजूद आमची शनाख्त आमची मोहब्बत आमची एकताई हे कायम करूच्या भितर सम्मान वडलो रोल ठरवता अगर ही चीज राहती नाही केत्ता आम्ही खतम जाऊन होते दुसरी कौमासरी आम्ही मिळून होते आमची शनाख्त बाकी राहती नाही हो आमचो जे कोणतो इतिहाद असे हे जे भितर आमची ताकद को असे हे जे भितर आमचो सुकून को असे हे जे भितर आमची मोहब्बत को असे हे जे भितर आमची तरक्की को असे हे जे भितर आमची शान को असे
हेजे भितर आमची इज्जत आणि आबरू को असे ही चीज आम्ही कायम धरो कास आमचे असलाफ आमकां हेजी तालीम दिले आमचे कौमाची शनाख्त ही चीज झाली एटला सारखे आमची चळवे जे के पडू होतात तिंगाको ह्यांची आपलो इतिहाद कायम राहता आम्ही खुद नदवा शिकते होते ते टेमार शापासून ऊपर चढवे एक इलाकाची नदवा भितर शिकते होते दुसरे इलाकाची चळवे आमकां केत्ता बोलूचे की तुमची चळवे माशाल्लाह एटलो राहून को आपसा भितर मिळून राहतात तुमच्या आपसा भितर एक जिम्मेदार राहता तो का बोलता तुम्ही समोर ते करतात तेजे फैसला मानून राहतात चळवे को जे काही वतात आपली ही शनाख्त बाकी धरवतात तरी हो आमचो जे कोणतो असल इत्तिहाद असे हे इत्तिहाद आम्ही बाकी धरमकास जमाती शनाख्त तुमची बाकी धरमकास हे बाकी धर्मचा सिलसिला शैतान भली कोशिश करता आज अफसोस के ही जी कोणती आमची इत्तिहादची ताकद भितर भली कमजोरी होते गेली हे जे भितर सम्मान वडलो आपलो नफ्स आमचो नफ्स आम्ही येता नफ्स भलं घाणी नफ्स भलं परमल नफ्स भलं शैतान जे के नफ्स येतलो तिंगा इंतिशार जाऊचे लाजिमी आमचे एक वडले बुजुर्ग होते हजरत मौलाना अब्दुल्ला हसनी रहमतुल्लाह अलैह ते हमेशा मिसाल देते होते ते बोलते होते गोबर गोबर नफ्स आणि गोबर एकच बोलते होते गोबर जमिनीच्या भितर घालतात ते का माळा कट्टा भितर घालतात गादा भितर घालतात तरी ती गोबरात तुगून का जाता खेती गादे येता झाडे माडे हरियाली येता लेकिन अगर होच गोबर ऊपर राहतलो घाणी वाढणार दबवतले हे गोबरा तरी हे जन जे कोणती झाडा भितर जू येतलो गादा भितर जू येतलो हरियाली येतली सुगडे येतली लेकिन होच गोबर ऊपर राहतलो तरी सगळे गावा खाणी वडदान करतलो हो समजो नफ्स नफ्सची ख्वाहिशात नफसानी हवस हो जे कोणतो नफसानी ही जो कोणती हवस असे ही ख्वाहिशात हे का अगर आम्ही दबवतले तरी इन्शाअल्लाह आमचे दिला भितर इमानसो नूर येतलो आमचे दिला भितर अल्लाह तर्फीन इल्हामात आणि हिकमत भरून होतली लेकिन होस नफ्स बाहेर येतलो तरी हे जी घाणी येऊन सगळे माशरा भितर इंतशार जातलो आज अफसोस के हो नफ्स मिल्लतचे मफाद ऊपर आमचो हो नफ्स गालिब येते असे आज जराशी मोजीद अपनी मानल नाही माका सांगून गेल नाही माका होता देऊन गेल नाही तरी आम्ही सगळी जमातेचे खिलाफ उभे राहतात सगळी इज्तिमाईयतचे खिलाफ उभे राहतात हे आठवतर वाले हाताची पाच अंगठियों को बराबर नाही इख्तिलाफ राहतो लोकच माणसाची सोच अलग राहता माणसाचो अजमोसो अंदाज अलग राहता सरी बेसून आम्ही मीटिंग करतले कोणाची राय मानून होतली कोणाची राय सोडून होतली हे जाऊ सके नाही की सम्माची राय मानून असुकस हे जाऊ सके नाही पुढे कोयशी जाते होते लेकिन आमचे बुजुर्ग केत्ता बोलूचे आमची कौमाचे कल वडले केत्ता बोलूचे कायदीन के इलेक्शना पुढे आम्ही झुजतले इलेक्शना मग आम्ही मिळून सरी काम करतले कोणती चीज मिल्लत सबब मुफीद असे झाला मग बिजी आमका इख्तिलाफ करू सुहाग रान नाही बिजी इख्तिलाफ करतात तरी आम्ही मिल्लतसो मफाद पडलाय आपलो जाती मफाद पलता आम्ही नफ पुढे आणते वाटत आज ही जरा अशी चीजो मोजीच आपली ऐकून गेलाय मोदो माणसं हाडून गेलाय हे जे इख्तिलाफात जाते असे कौमा भितर मिल्लत भितर इत्तेहाद भितर कमजोरी येते असे आज आम्ही हे पडलाय की मिल्लत सबब कोण मुफीद जाऊ शकता आम्ही हे पलता की मोजे गुरुबासो कोण वाटत साम्मेलना पाडून आमची माणसं कशी उपर करू का आमचे गुरुबातली माणसं कशी उपर करू का हे आमचे दिला भितर राहिला आज आम्ही फैसले करतले हे आजमावे नाही कि मिल्लत सबब कौमा सबब का चीज मुफीद असे कोणती चीज जरूरत असे आम्ही हे आजमवता नाही मी आजमवली चीज येऊ कास मोदी राय मानून असू कास हे अगर जातले केत्तम आमचे भितर इत्तेहाद जाऊ सके नाही कुरान साफ सांगलो वला तनाज़उ फतफशलू तुम्ही आपसा भितर लढू नकात तुम्ही नामुराद जातले वतذهب रिहुकुम तुमची ताकद तुटतली फसबिरू बोललो कुरान बोललो सब्र करा हे का एक तुम्ही एक फैसला पर राजी जाऊ कास तुमका इतिहाद सरी जाऊ कास तरी कोणाचे मिजाजचे मुताबिक जातले कोणाचे मिजाजचे खिलाफ येतली चीज हे मौका पर आम्ही आपला आपण दबून धरू कास
एक दुसऱ्याचो मिजाज मिलू शके नाही. आम्ही हेका को सांभाळून वरूकास, सांभाळूचे वडले, आपले जज्बा भितर येऊन जापूचे न्हय. आम्ही कंट्रोल कशी करू शकता, आम्ही आपला आपण कशी दबाव शकता, कौमा सबब आम्ही कशी झुकू शकता, हे असल असले. अगर ही चीज राहतली की मिल्लतचे मफाद सबब माका ओहदा सोडू कस पडले, मी ओहदा सोडतलो. मिल्लतचे मफाद सबब मोजी राय मानून वसूचे नाही तरी मी बिजू मिल्लतचे साथ देतलो. मिल्लतचे मफाद सबब मोदो मुखालिफ अगर मिल्लत सबब बेहतर वाटे तरी मी ते का ओढ देतलो, ते का साथ देतलो. एक प्रोजेक्ट घेऊन एक आमसो मानून ने सामील ग्रुपासो मानून देते वाटे आम्ही पलतात की हो प्रोजेक्ट मिल्लत सबब मुफीद असे संवाद इख्तिलाफ काढून कोण आम्ही तेका सपोर्ट करतले. तो प्रोजेक्ट आम करूच्या सबब आम्ही कोशिश करतले. तेत्ता आमची ताकद मजबूत जातली, तेत्ता आमची कौमा फायदा जातलो, वरना फायदा जाऊ शके नाही. आज आमका हो ही आमचो नफ्स ओहदाची भूक हे आमका भल्ली तबाह करता अशें. हदीस भितर मिसाल देन गेली की मादिबाने जाइआने उरसिला इला गनमिन अफसद लहा मिन हिरसिल मर्इ अलल माली वशरफ लिदीनी औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. अल्लाहचे रसूल बोलले की दोन भूखे भेड़िए, भेड़िया बलम बोकड़िया खाऊंचा सब मशहूर, भूखे दोन भेड़िए बोकडा ऊपर सोडले तरी का बोकडा तो हशर जातले. भले तेजन बोकडा एटलो नुकसान जावचे नाही. जे कोणते हिरसो हवस, मालची हवस आणि ओहदाची हवस माणसाचे दीना जॅकेटले बर्बाद करता, भूखे भेड़िए को कोणते बोकडा बर्बाद करू शके नाही. मालची हवस, ओहदाची हवस माणसाचे दीनाचे कशी बर्बाद करता, कोणती चीज तिशी कोण बर्बाद करू शके नाही. हे अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगले. तासब आम्ही अगर चाहतात की आमचो इतिहाद बरकरार राहू कास, आम्ही तरक्की करू कास, आमची कौम तरक्की करू कास, आमची ताकद फुडल्यापासून ज्यादा मजबूत जाऊ कास, आमची इज्जत बनू कास, आमचो वकार भडू कास, तरी आमका सम्मान फुडे मुत्तहिद राहू कास, आपले दिला उपर आमका कंट्रोल करू कास. मालची हवस आणि ओहदाची हवस भूक हे का आम्ही पायाबुंदा घालून दबाव का, जित्ता सर हे काम करूचे नाही तित्ता सर आम्ही तरक्की करूचे नाही. तिसरी चीज आमची कौमाची खास निशानी आपले गावासरी मोहब्बत, आपली तहजीब सरी मोहब्बत. आमची कौम दुनियाचे कोना कोना भितर असून आबाद राहिली, लेकिन कितना आपले गावाट विसरल नाही, आपली तहजीब आठ विसरल नाही, आपली भाज आठ विसरल नाही, आपली कल्चर आपली सकाफत आणि आपलं कल्चर आठ विसरल नाही. हमेशा तेजो पर कायम राहिले. दुनियाते कोणते कोना भितर राहो परने सरने गावात येऊन करूचे, खे राहो छुट्टे भितर गावात हाडूचे. आपली चळवा आपली कौमी सकाफत शिकवच्या सबब सगळी छुट्टो आपली गावात गुजरून राहिले. तेजन नवी नस्ल जे कोणती राहिली ही कौमासरी अहम आहंग राहिली, कौमासो मिजाज वलखली, कौमाची तहजीब वलखली, कौमाची फिक्र वलखली आणि कौमासरी मिळून राहतली. आज अफसोस जाते शे की आम्ही आपली बाज मजबूरियों को जाऊ शकता या आपली मशगुलियतों को जाऊ शकता की आम्ही आपण एटले आपले बिझनेस सबब आपले जॉबा सबब एटली मशगूल धरवले की आपली सगळी फॅमिली हाडून धरवले तरी धरवले कामात येवसो आमकां मोका नाही. आमचे घरा भितर आमची भास जापूचे बजाय आज इंग्लिश जापून होता, फुलां जापून होता. तुम्ही दुनिया भितर जापा लेकिन आपले घरा भितर कम से कम आपली जपणी कायम धरवा. आठव धरवा जे कोणती भास वतली त्याची तहजीब को वता. हे मुफक्किरीन बरवला हा की जे कोणती भास राहता गेन त्याची तहजीब राहता गेन, जे कोणती भास खतम झाली ती तहजीब को खतम नता. हर भास आपल्या सरी आपलं कल्चर घेऊन येता, आपली सकाफत आपली तहजीब घेऊन येता. जे केता दुसरी भास येतली आमची तहजीब खतम नतली. त्यासबब आम्ही ख्याल धरू की आपली चणवा आपली भास शिकवा तुम्ही, आपली नवायती जपणी जपू शिकवा तुम्ही. हे तासुब बलम हे आमची इस्लामी सकाफत यांच्या भितर राहतली, इस्लामी तहजीब यांच्या भितर बाकी राहतली, वरना बाकी राहू शके नाही. इसी का छुट्टी मिलना गावात हाडा आपली चणवा आपली फॅमिली, वरना आमची आमची नस्ल आपली कौमासरी बिलकुल ताल्लुक रखते धर्मे नाही. आज भेद आघाडते असे अफसोस जाता. आमच्या गावात दोन कौमा झाली, एक गावात राहतली एक बाहेर राहतली. जे कोण मुस्तकिल बाहेर राहतात ती चणवा गावाची काही मालूमात राहणार,
तेन गावात सेटअप जाऊन जाणं परने सरने गावात करू छान आहे तेन बलके बास माणसाची तोडण ही अशी जापली येता की अशी दाखडता की गावात जगून मुस्तकिल राहता त्यांना जरा हाकीर वलखल्ला परे जरा खाल वलखल्ला परे ही आमचे सबब भल्ली नुकसान है आम्ही आपली चणवा गावात हाडते राहतले गावी तहसीब सरी त्यांना वाकिफ करवतले आपले रिश्तेदारा सरी त्यांना मिळवते राहतले आणि आपलो जे कोणतो माहोल असे तो माहोल सरी त्यांना आम्ही मिळवते राहतले कारण ही नस्ल फावसे गावात येऊन बसू शकतली कितना सर कोण बाहेर राहतले का हालात पलटता काय जाऊ सका नाही जे खे आमची माती राहतली तिंगा येऊ का नमका वरना ती चीज बाकी राहा नाही त्यासब आम्ही कोशिश करू का की आपली भास घरे जापा तुम्ही आपली तहजीब आपली जे कोणते आमचो लिबास असे तो लिबास को आमचो बाकी राहू का आमचे गावात आमचे येणे बाकी राहू का आमचे परणे बिरणे आमचे गावात येऊन करू का हे जन गावाश्री आमचो ताल्लुक राहतलो वरना भेद हाडते असे की चंद मुद्दे ते मग बी आमची नस्ल आमची इलाका श्री आपलो ताल्लुक धरवचे नाही ह्यारी राहिले ह्यारचे जाऊन राहतले तारी धाडले तारचे जाऊन राहतले आपसा भितर जगून ती रिश्तेदारी असे मोहब्बत असे ही चीज बाकी राहू सके नाही असं हेजे उपर ताकद अगर आम्ही बंद लावले ए ताकद हेजे पाटीर आम्ही कोशिश केले तरी आम्ही वरू शकता वरना आमची तहजीब वरू शकूचे नाही हे आमचे सब फैसला करू का दुसरो जो कोणतो पहलू असे हिंगा अल्हम्दुलिल्लाह आम्ही वडली कौमाची वडली तादाद असे आम्ही हिंगा रोजी रोटी सबब येतात भल्ली निक्कीचे हलाल रोजी हे शोधूचे को एक इबादत अल्लाह ताला खुद कुराना बे सांगलो कुलू मिन तय्यिबात वअमलू सालिहा हलाल आणि पाकीजा रोजी खाया आणि निक्के काम करा जे के हलाल पोटात सुकास तरी हलाल शोधू का आम्ही अगर निक्की नियतेन आपली चणवा हराम पासून वरवकास आपली चणवा कोणा सामे हात फेरवच्या पासून वरवका ही नियतन अगर हिंगा येऊन आम्ही आपली रोजी रोटी सबब कोशिश करता यकीनन ही वडली इबादत थी का अल्लाह सो हुकुम मानते वाटत आम्ही हलाल सबब कोशिश करते वाटेल ही वडली आमची इबादत वडली तुमची कुर्बानी की तुम्ही आपल्या खानदाना हराम पासून वरवू चाहतात तुम्ही आपल्या खानदाना कोणा सामे हात फेरवच्या पासून वरवू चाहतात लेकिन आम्ही मुसलमान आम्ही आमका हर चीज भीतर आपले दीन सामे धरून गुजराव का हर चीज खाऊची आमका इजाजत नाही हर तरीका इख्तियार करूची आमका अल्लाह तर्फीन इजाजत देऊन गेल नाही आमका दूध हलाल तरीकान जे कोणतो येता तो दूध खाऊ अल्लाह सांगलो कुलू मिन तय्यिबात भले तय्यिब बलन पाक आणि हलाल चीजो हर कारोबारी तरीका दुनिया भीतर राईज जाता तो आम्ही इख्तियार करूचे नो आम्ही पहिला पलोचे जे कोणतो तरीका आम्ही इख्तियार करते वाटेत जे कोणतो बिझनेस तो तरीका आयला का आमची शरीयत सरी मिळता का नाही अगर मिळता तर आम्ही इख्तियार करूचे वरना सोडूचे ते का अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस भीतर सांगले के वइन्न नफ्सन लन तमूत हत्ता यस्तकमिल रिस्कहा फत्तकुल्लाह व अजमिलू फी तलब भले के कोन्यू आपलो रिस्क हासिल करू फुडे मरू सके नाही आम्ही पैदा जाऊ फुडे आमचो रिस्क का असे अल्लाह तर्फीन तय करून गेला जे केटलो रिस्क अल्लाह तर्फीन मिळतलो तो मिळून का जातलो त्याच्यानं पुढे आम्ही मरू सका नाही त्या सबब तुम्ही अल्लाहची नाफरमानी पासून वरा शरीयतची खिलाफवर्जी पासून वरा वाजमिलू फी तलब बल्ले रोजी रोटी हासिल करूच्या सबब कमावच्या सबब सही तरीका इख्तियार करा शरीयतचे मुताबिक राहा इसलो तरीका के जे कोणती हे जी आमची शरीयत इजाजत देता आणि जे कोणते तरीकान आमची इज्जत आमचो वकार मजरूह जाणार खाली दौलत असल नो इज्जत असल अखलाक असल कैरेक्टर असल दौलत हवाई चीज थी डाकुआकडे को दौलत राहता फिरौन कानून कडे को दौलत होती हे जन कोणती कौमा इज्जत मिळणार इज्जत कैरेक्टर हे जन मिळूचे अखलाकचे हे जन मिळूचे दीनदारीचे हे जन मिळूचे इज्जत शराफतचे हे जन मिळूचे आम्ही चंद रोज आमची जिंदगी केट्टा मरता आमका कल्लाय ही जिंदगी भीतर दौलत हासिल करूच्या सबब आपली इज्जत आम्ही माती भीतर घालूचे आपलो वकार आम्ही मजरूह करूचे आपले दीनचो मजाक उडवचे आपली कौमा आम्ही गारत करूचे इसलो रिस्क हे रिस्क पासून मौत बेहतर ऐ ताहिर ला होती उस रिस्क से मौत अच्छी जिस रिस्क से आती हो परवास में कोताही जे कोणतो रिस्क आमची तरक्कीची राह भीतर हायल जाता आमची दीनी तरक्की भीतर रुकावट घालता ती रिस्के पासून मौत बेहतर हे कोण बोलले एक व्हडले मुफाकीर अल्लामा इक्बाल बोलले तरी इसलो रिस्क जे कोणतो रिस्क आमका
अल्लाह पासून दूर करता, जे कोणतो रिस्क जानबाचे उजा भितर आमकां घालता, जे कोणतो रिस्क आमकां दिला भितर सुकून देऊ सकेना, जे कोणतो रिस्क अगर पोटात गेलो निक्के अमाल देऊ सकेना, जे कोणतो रिस्क अगर आम्ही चणवा मेली चणवा खाऊन घातले ती मेली चणवे आमची मोतियानी फर्माबरदार जाऊ सकेना, बल्कि अल्लाहचे मुफियानी फर्माबरदार जाऊ सकेना, तरी तिसले रिस्क हासिल करूच्या सबब आम्ही कोशिश करूचे तसव्वुर करूचे को गुन्हा, त्या सबब जराशी आम्ही आपले ह्याच्या नजमावा आम्ही खेळ वाटे वाटत रिस्क सबब कोशिश करा, लेकिन हलाल तरीका पर मेहनत करतले सवाब मिळतलो, अगर गलत तरीका पर होतले तरी ही चीज आमचे सबब वबाले जान जातले, त्या सब कारोबार करू पुढे सही तरीका आम्ही आजमावू का. आखरी अपनी जो कोणती असे आमची हिंगा मा बहिणो गो वाटत त्यांची कोडली जिम्मेदारी असे. कौमाचे एक गाडीचे जेशी दोन पहिये राहता इशी का अबुल्यो बल्लान कौमासो फकार, अबुल्यो बल्लान चणवा सबब सम्मान वडलो, मद्रसा वडली, युनिव्हर्सिटी, घरची मायबाप निक्की राहिले, मामा निक्की राहिली, बापा बडो सगलो दिस कामार राहता, घरे मामा रावचे, मामा अगर निक्की राहतली चणवाची तरबियत निक्की जातली, अगर मामा निक्की रावचे नाही चणवाची तरबियत निक्की जाऊ शके नाही. तुम्ही आज अफसोस जाता की आम्ही आपली जाती कामा सबब चणवाची तरबियत मी केअरलेस करतात, हातात मोबाईल दिले जराशी हे केलं आपल्या कामाभितर आम्ही मशगूल राहतात, कोणाच्या हातात मोबाईल राहिले कोणी दुसरे कामाभितर राहतात, लेकिन चणवा आम्ही टाइम देणार, चणवा अगर आम्ही टाइम देऊचे नाही तरी इज्जत को त्यांची दीनी तरबियत को जाऊचे नाही आणि सम्मान वडलो कोणतो नुकसान जातलो. अगर बचपनात आम्ही चणवा टाइम देणार ही चणवे वडले झाला मग आमका टाइम देऊचे नाही. आज दुरी झाली ते मायबापा पर चणवे वडले जातात सर, मायबापा सोडतात आपली फॅमिली घेतात वसून राहतात, सुजानाची कुंजी फिकीर दुडे फेडून देतात की का आम्ही बचपना भितर त्यांना घेऊन राहिलं नाही, आपले सरी धरवल नाही, त्यांना आम्ही टाइम दिला नाही, आज आम्ही सुजान झाले आमका जरूरत पडली आम्ही त्यांना टाइम देणार. चणवे को प्यार चाहतात, मोहब्बत चाहतात, अगर आम्ही चणवा आपलो दोस्त करतले, आपली धुवे आपली सही करतले, आपले पुता आपलो दोस्त करतले, त्यांच्यासरी आम्ही फ्री जातले जापतले तरी ही चणवे बिजी दुसरा बाहेर असून कोणत्या दोस्त करूचे नाही. आमका शिकायतो राहता चढू कोणासरी घोता नाही दोस्तासरी गेला टे माय बाबा टेम देना खेकाते, आम्ही घरे त्यांना टेम देतले, आम्ही घेऊन त्यांना राहतले, हीच चणवे आमका दोस्त करतले, बिजी राती त्यान वसून आपली दोस्तासरी गुजरवचे नाही. त्यांची आम्ही जरा फिक्र करू का, दीनी तरबियत देऊ का, घरे निक्को माहोल देऊ का, आम्ही घरे माहोल निक्को देतले तरी हे जो असर चणवा भितर को पडतलो आणि इशिका सिंगा राहतली जे कोणती आमची नौजवान वाटेत. तुम्ही दिशी दिण्याची फिक्र करता, दुडाची कमवची फिक्र करता, आपली जिंदगीची जरा फिक्र करता, वडली वडली रात जागून राहतात, फाला नवजे भितर कोताही राहता. नावाज आमची तेमार जाण आहे, आम्ही दिसा भितर आपले कामा सबब फुल टाइम देता, अल्लाह सबब का टाइम देता, जिक्र अस्कार केटलो करतात आम्ही, तिलावत केटलो करतात आम्ही, आपली को जर आम्ही फिक्र करू का कितना मौत येता आमका सांगू सकेना. तसं आपली दुनियावी कमाई सरी आपली आखिरतची जे कोणती कमाई असे त्याची को अगर आम्ही फिक्र करतले तरी इंशाअल्लाह आमची दुनिया को अल्लाह ताला बेहतर करतलो, आखिरत को बेहतर करतलो, रोजी भीतर को अल्लाह ताला बरकत देतलो, जिंदगी भीतर अल्लाह सुकून देतलो. बस ही चंद चीज़ों होती अल्लाह ताला जहनात गाठलो. अल्लाह ताला मागा को तौफीक दो, तुमका को तौफीक दो. आमीन. व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.